आज या ठिकाणी आम्हाला समजलं की राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे आणि या ठिकाणी नगरसेवकांचं संख्याबळ सर्वात जास्त भाजप शिवसेनेचं होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजपचे सार्वजनिक नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे जी नैसर्गिक युती आहे ती होणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी काँग्रेस बरोबर युती करून एक वेगळा चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य स्थानिक नेते भाजपचे यांनी केलेलं आहे. आपलं म्हणणं आहे की मैत्रीपूर्ण लढत होती आणि आपले सर्व नेते बोलवले ते आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. मग ही मैत्री गेली पुढे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना नगरपालिका आणि नगर परिषदामध्ये मैत्रीपूर्ण लढल्या, कोणावरती टीका टिप्पणी न करता निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये सर्वात जास्त भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले. नंतर सर्वच ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची पारंपरिक युती होऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाली. परंतु शिवसेने अंबरनाथमध्येच फक्त जे भाजपचा काँग्रेस मुक्त भारत जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस बरोबर युती करून एक अभद्र युती स्थापन करून येणाऱ्या जे 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये एक चुकीचा संदेश दिला काय असं आम्हाला या ठिकाणी वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.